धन्य धन्य निवृत्ती धन्य धन्य निवृत्ती देवा पाय महिमा वर्णवा पाय महिमा वर्णवा पाय महिमा शिवे अवतार त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन धन्य धन्य निवृत्ती देवा शिवे धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरे भवाची पुरी वाहावसी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजावर रमन कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती एक अजरामर ख्याती केली जे जात असताना आपला देह घेऊन वैकुंठाला गेले अशा जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा तुम्हा संसारिक जीवाला सामान्य जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल माझ्या मायबापू सज्जन श्रोत्याहो आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर कैवल्यधाम हिंद शक्तीनगर जुना सायखेडा रोड जेल रोड पंचक शिवार नाशिक रोड या पवित्र श्री क्षेत्रावरती हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तथा वैकुंठवासी भागवताचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज गोतीशे जेल रोड यांच्या कृपा आशीर्वादाने तथा हरिभक्तीपरायण अविनाश बाबूराव रसाळ आणि हरिभक्तीपरायण मधुकर विठ्ठल छल्लारे हरिभक्तीपरायण योगेश विष्णू पेखळे यांच्या कुशल सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपल्या या सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने या सर्व कमिटीच्या वतीने सर्व सप्ताह समितीच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जीवश्य कंठश्य माझे प्राणप्रिय मित्र माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण शिवा महाराज आडके आदरणीय दादांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली माझं परम भाग्य समजतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुणीजन संत मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्व आपली वारकरी मंडळी उपस्थित आहे सर्वांच्या चरणी दंडवत करतो आदरणीय हार्मोनियम वादक बाबा आहे दोन्ही बाजूला 2 सुंदर असे चोपदार गोड असे चोपदार पाहिजे महाराज म्हणजे चोपदार असे मजबूत पाहिजे काही काही चोपदार आला मी घेऊन जात असतो बाबा इकडं बाबा इकडे उत्तम असे 2 चोपदार दोघांनाही धन्यवाद देतो आदरणीय हरिभक्तीपरायण सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे सुरेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे मगर बाबांच्या चरणी नतमस्तक होतो धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय हरिभक्तीपरायण जमदाडे महाराज आहे आदरणीय विनेकरी बाबा आहे
बाबांच्या चरणी नतमस्तक दंडवत करतो. सुंदर पकवाजाची साथ करताय महाराज. माझांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सर्वच आमचे काळे मामा उपस्थिती, बाबांची सर्व मंडळी. आता मला क्षमा मागतो, देवाचं नाव ते तुमचं नाव आहे की नाही, नाव नाही लक्षात राहिल्यावरती काय करता येणार. सर्व मंडळी उपस्थिती, मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थिती आहे की नाही. आनंद वाटला. तुम्ही खरंच यांच्यापेक्षा गर्दी तुमची. बहुतेक ते घरी स्वयंपाकाला थांबले काय, वाईट वाटून घेऊ नका, पण ते अजून ड्युटीवरती कामावरती असतील म्हणून ते आले नाही. पण तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमाता उपस्थित आहे. भक्तिमाता वर्गाच्या चरणी रुक्मिणी आई साहेब आहात तुम्ही, तुमच्या चरणी दंडवत करतो. पितृवर्गाच्या चरणी दंडवत करतो. या सप्ताहाची जी कमिटी आहे ते या सप्ताह समितीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकरराव निवृत्तीराव वाघ, उपाध्यक्ष श्री अशोक सदाशिव सातपुते आणि खजिनदार हरिभक्तीपरायण श्री राजाराम काशीनाथ पानगव्हाणे आणि श्री हरिभक्तीपरायण योगेश विष्णू पेखडे. बघितलं ना, अध्यक्ष एक, उपाध्यक्ष एक, खजिनदार 2 पाहिजे महाराज, एक वाटायला आणि एक लिहायला पाहिजे आहे का नाही. अशी विशेष जबाबदारी ही सर्व मंडळी उपस्थित आहे. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय आमचे परममित्र ओंकार महाराज म्हणजे बाबांचेच नातू आहे, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. कोणाच नाव नसतं राहिलं आता असं गृहीत धरतो. सुंदर अशी या ठिकाणी महाराज भक्ती नाद हे यूट्यूब चॅनलच्या मालकही या ठिकाणी धोंडगे परिवार आहे की नाही, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सुंदर अशी संश्रेष्ठीवाल्या दादांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करून ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या बागेतील हे फूल, हे अभंग रूपी फूल भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे. तुम्हा आम्हा सामान्य जीवाला यथायोग्य उपदेश करणारा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सामान्य जीवाला उपदेश करताय. बाबा रे, या मृत्यू लोकामध्ये आलात, देवाने सुंदर नरदेह दिलाय, हात दिले, पाय दिले, कान नाक डोळे हे अवयव आपल्याला देवाने दिले, एवढं चांगलं आपल्याला बनवलंय ना, मग काय करा, या देहाने तुम्ही त्या देवाला शरण जा, त्या देवाला भजा, त्या देवाचं नामचिंतन करा. लोक म्हटले महाराज तुम्ही भजा सांगताय, त्या देवाचं भजन करा सांगताय, पण आम्ही नाही भजलो तर. तुकोबाराय सांगतात एक लक्षात ठेवा, काही लोकांनी एखाद्याची वाट बघितली, 10 मिनिटं वाट बघितली, त्याची 10 मिनिट वाया गेली. एखादा तासभर मोबाईल बघत राहिला, त्याचा 1 तास वाया गेला. एखादा दिवसभर एखाद्या कामासाठी सरकारी ऑफिसला जाऊन बसला, त्याचा दिवस वायाला गेला. एखादा शेतकरी आहे, शेतामध्ये पीक लावलंय, 4 महिने येणार, पण ते पीक आलं नाही, अवकाळी पाऊस, अवेळी पाऊस, निसर्ग त्या ठिकाणी कोपला, त्याचे 4 महिने वायाला गेले. काही लोकांचं 1 वर्ष वाया गेलं. शिक्षण घेत असताना पहिलीपासून शिक्षण चालू केलं, शिक्षण कंप्लीट झालं, शिकला तो, पूर्ण शिक्षण झालं, पण आता नोकरीच्या शोधात फिरला, वयाचे वर्ष 30 झाले, पण त्याला नोकरी लागली नाही, त्याचे वयाचे 30 वर्ष वायाला गेले. ऐका, काही लोकांनी वयाच्या 50 वर्षापर्यंत माळ घातली नाही, देवाच्या मंदिरात दारात गेले नाही, देवाचं भजन केलं नाही, त्यांचे 50 वर्ष वायाला गेले. पण तुकोबाराय सांगतात, बाबा रे, तुम्ही जन्माला येऊन त्या देवाला भजले नाही, नामचिंतनच केलं नाही, तर लक्षात ठेवा, तुमचा जन्माला येऊन उपयोग नाही, तुमचा जन्म वाया गेला. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हासी, भजा रे विठ्ठला, नाही भजले तर नाही तरी गेला जन्म वाया. आपल्यासारखेच अपडेट लोक त्या वया असतीलच ना, नाही ते अपडेट होते म्हणूनच अपडेट झालो ना आपण, फक्त वाढत गेलो आपण, एवढं झालं. तुकोबारायांना त्याही कालावधीमध्ये त्या लोकांनी डोकं लावलं. म्हटले महाराज, तुम्ही सांगतात तुम्ही देवाला भजले नाही, देवाचं नामचिंतन केलं नाही तर तुमचा जन्म वाया जाईल, पण ऐका ना, आम्ही भजन नाही केलं, पण बाकीचं तर करू ना. आम्ही मुलांचे लग्न करू, आमचे लग्न करू, नाही आधी आमचे लग्न करू, नंतर मुलांचे लग्न करू, नातवांचे लग्न करू, घर बांधू, बंगले बांधू, संसार करू, आम्ही काहीतरी करू जीवनामध्ये, मग ते केलेलं ते वाया जाईल का? तुकोबाराय सांगतात, देवाच्या व्यतिरिक्त या जगात काहीही करा,
ते तुमच्या दुःखाला कारणीभूत असते. जेवढं जमा कराल करिता बरोबरी दुरावसी दुरी, त्याचे परिणाम सांगितले. भवाची ये पुरी वाहावशी. भव या शब्दाचा अर्थ होतो दुःख आणि पुरी या शब्दाचा अर्थ काय होतो? नगरी. पुरी या शब्दाचा अर्थ पूर होत नाही. पुरी या शब्दाचा अर्थ काय होतो? नगरी. भवाची ये पुरी. तुला हे सगळं जमा केल्यानंतर त्या नगरीमध्ये, त्या दुःखाच्या नगरीमध्ये वास्तव्य करावं लागेल. तू त्या नगरीमध्ये स्वतःला वाहून घेतोय. भवाची ये पुरी वाहावसी. तुकोबराय सांगतात, बाबा लोक म्हटले महाराज मग आता आम्हाला देवापर्यंत पोचायचे, मग आम्ही काय करावं? त्या देवाला काय द्यावं? तुकोबराय सांगतात, त्या देवाला काहीच लागत नाही. काही नलगे एक भावाची कारण, बाकी कशाची अपेक्षा नाही. मग काही नलगे एक भावाची कारण. स्वतः भगवंत सांगताय मला माझ्या भक्ताकडनं कशाचीच अपेक्षा नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताय ना? हा, कोण कोण पारायणाला बसले नाही? वरबोट करा. बसले नाही विचारलं मी. एवढे बसले का तुम्ही? हो हो, पारायणाला बसलेली भरपूर मंडळी. म्हणजे कोण कोण बसले असं मला म्हणायचं होतं, पण उलट विचारलं मी. मला एक सांगा, तुम्ही 9वा अध्याय वाचला? 9व्या अध्यायातला 26व्या क्रमांकाचा श्लोक ऐकला, वाचला तुम्ही? पत्रम पुष्पम फलम तोयम. त्या खाली माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर त्या ठिकाणी टीका केली. माऊली सांगतात भगवंताने सांगितलंय मला माझ्या भक्ताकडनं कशाचीच अपेक्षा नाही. आणि माऊलीने खाली गोड ओळी मग निस्सीम भाव उल्हासे. मला काय पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे. मग निस्सीम भाव उल्हासे मज आर्पवयाचे निमिसे फळ एका आवडे तैसे भलतयाचे. शुद्ध भावाने प्रेम केलं की मी माझ्या त्या भक्ताने काही दिलं मी त्याचा स्वीकार करतो. काही नलगे एक भावाची कारण. देवाची शपथ घेतली तुकोबरांनी. तुका म्हणे आन विठोबाची. त्याला कशाची अपेक्षा नाही. पण देवाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही केलं ते तुमच्या दुःखाला कारणीभूत असेल. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. असा अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडलेला आहे. तुकोबरायांच्या अभंगाचा हा भाव असाच आहे असा माझा काही आग्रह नाही. तुम्हाला जसा येत असेल, तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं येत असेल तर तुम्ही सांगू शकता. फक्त कीर्तन झाल्यावरती सांगा. आता माझा मला सांगू. देवाने सुंदर नरदेह दिलाय तुकोबराय सांगतात. तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हा सामान्य जीवाला उपदेश करताय. आता मोठ्या युट्यूबचे मालक आले आमचे निखिल भाऊ, या. तुकोबराय तुम्हा सामान्य जीवाला उपदेश करताय. बाबा रे, देवाने सुंदर नरदेह दिला. हा देह त्याच्या नामचिंतनामध्ये घालवावा, त्याच्या भजनासाठी घालवावा. हा तुकोबरायांनी उपदेश केला. पहिला प्रश्न पडतो महाराज, तुकोबरायांनी प्रपंच केला, मग तुकोबराय आम्हाला उपदेश करताय. तुकोबराय तुम्हा सामान्य जीवाला उपदेश करताय. हा उपदेश योग्य आहे का? उपदेश कुणी कोणाला करावा? सर्वात पहिला प्रश्न, उपदेश कुणी कोणाला करावा? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. उपदेश लहान्याने मोठ्याला केला पाहिजे का मोठ्याने लहान्याला केला पाहिजे? उपदेश कुणी केला पाहिजे? लहान्याने मोठ्याला करावा का मोठ्याने लहान्याला करावा? हो, तुम्ही पहिला नियम सांगणार मला, महाराज उपदेश मोठ्याने लहान्याला करावा. जर मोठ्याने लहान्याला उपदेश करावा असं जर तुमचं मत असेल तर आता मी खाली बसतो, तुम्ही कोणतरी लहान मी आहे ना बाबा. मग उपदेश कुणी कोणाला करावा? हे बघा, अजून सोपं विचारतो. उपदेश बापाने मुलाला केला पाहिजे का मुलाने बापाला केला पाहिजे? तुम्ही एकच वाक्य सांगणार, महाराज उपदेश बापाने मुलाला करावा. या बागुल महाराज या पुढे. उपदेश कोणी कोणाला करावा हे महत्व नाही महाराज. ज्याचं आचरण ज्या गोष्टीत चांगलं असेल त्या गोष्टीचा उपदेश त्याने करावा. उपदेश बापाने मुलाला केला काय आणि मुलाने बापाला केला काय याला महत्व नाही. लहान्याने मोठ्याला केला काय, मोठ्याने लहान्याला केला. ज्याचं आचरण असेल, ज्याचं जगणं चांगलं असेल, रामकृष्ण, ज्याचं जगणं चांगलं, आचरण चांगलं असेल त्याने उपदेश करावा. मुलानेच बापानेच मुलाला उपदेश केला पाहिजे असं काही नाही. इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल महाराज तसं का? बाप आहे, बापाचा अधिकार आहे. आता माझा प्रश्न आहे का, कोणत्या बापाने उपदेश करावा? कोणत्या म्हणजे कोणत्या बापाने मुलाला सांगावं बाळा तंबाखू खाऊ नको? तुम्हाला कीर्तन कळत आहे ना?
कळतं म्हणून तू येऊन बसलो. तुला सांगता येतं कधी सांग म्हणा. कोणत्या बापाने मुलाला सांगावं बाळा तंबाखू खाऊ नको? आहे का? जो बाप तंबाखू खात नसेल त्याने सांगावं. नाही तर बापाच्या हातावरती तंबाखू आहे आणि त्या बापाने उपदेश चालू केला बाळा तंबाखू खाऊ नको. वाटोळ झालं हिच्याने कशाने? तंबाखूने. अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले या तंबाखूने. कर्करोग झाला हिने, कर्करोग. वाईट आहे ही. कोण? तंबाखू. आणि तंबाखू कुठे आहे? बापाच्या हातावरती. पोरग म्हणतं पप्पा ही जर एवढी वाईटच असती तर तुम्ही पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवली असती का? भिजू दिली असती ना. तुम्ही किती काळजी करता तिची. अहो पप्पा तुम्ही कधी आमच्या अंगावरती हात टाकून झोपले नाही पण तिला उशाला घेऊ घेऊ झोप. अहो अर्ध्या रात्री तुम्हाला कुणाचीच आठवण येत नाही. अहो लोक झोपेतून उठले, कुणाला भावाची आठवण येते, कुणाला बहिणीची आठवण येते. तुम्ही झोपेतून उठले तरी कोणी कधी आम्हाला विचारलं का पोरा उठा शाळेत जा? हे नाही विचारलं का रे माझी पुडी पाहिली का? ती जर एवढी वाईट आहे तिची काळजी किती करता तुम्ही? त्या मुलावरती त्या गोष्टीचा परिणाम होणार नाही. का होणार नाही? तसं आचरण त्या बापाचं नाही. हे पोरग तंबाखू खात होता. त्या तंबाखू खाणाऱ्या मुलाला मी बघितलं. आता आमचा महाराज लोकांचा स्वभाव त्याच्यात माझा तर वेगळाच. मी ते तंबाखू खाणाऱ्या मुलाला बघितलं. साहजिकच आता आपलं अंतरीचे दावे स्वभाव बाहेर, स्वभावातून बाहेर येतो महाराज. बघूत नाही. ते तंबाखू खाणाऱ्याला बघितलं. म्हणलं बाबा दादा बाळा तंबाखू खाऊ नको रे, चांगली नाही ती. तो म्हणला तू कोण आहे? मी महाराज आहे. तू तुझ्या गावचा. अरे पण मला येतो हिताचा कळवळा, मला तुझ्या हिताविषयी कळवळा आहे अंतकरणामध्ये म्हणून सांगतो. वाईट आहे ती खाऊ नको. तो म्हणला महाराज मी माझ्या बापाला घाबरत नाही. तू कोण आहे? आता एवढं बोललं तर आपण निघून जायला पाहिजे. पण महाराज तो स्वभाव आपण नाही, आपली जबाबदारी. आपण त्या गोष्टी त्यांना त्यापासून बाजूला केलंच पाहिजे. मी म्हटलं अरे तू बापा, तो म्हणला बापाला घाबरत नाही. तू कोण? एवढं म्हटला आणि त्याचा बाप पाठी मागून आला. बरं का? लोक म्हणतात महाराज शुद्ध बोलत जावं, वडील म्हणत जावं. अजिबात नाही. बाप हा शब्द खरा आहे. वडील या शब्दाचा अर्थ होतो आपल्यापेक्षा मोठा. आणि बाप या शब्दाचा अर्थ बापच होतो, त्याला पर्याय नाही दुसरा. मी म्हणला तितक्यात त्याचा बाप पाठी मागणं आला. मी म्हटलं अरे आला बघ तुझा बाप. त्याने बापाला बघितलं आणि ती तंबाखू मळत होता का ती पटकन मागं लपवली. मला आनंद वाटला. कशाचा? म्हणलं मला म्हटला हा का बापाला घाबरत नाही, पण संस्कारी पोरगे बापाला म्हणणं जाऊ द्या पण आचरणात आणलं. तंबाखू मागं लपवली म्हणजे बापाला हा घाबरतो. त्याने ती तंबाखू मागं लपवली. बाप निघून गेला आणि पुन्हा मळायला चालू केली. शेवटी संस्काराने त्याचे महाराज ते देखील. मग त्यांनी मळायला सुरू केली तंबाखू. मी म्हटलं का रे मला म्हणतो बापाला घाबरत नाही, मग तंबाखू माग का लपवली? तुम्हाला घाबरत नाही लपवली. मग लपवले का? तुम्हाला माझ्या बापानी तंबाखू मळताना बघितलं असतं ना, याच्यातली अर्धी उचलली असती म्हणून माग लपवली. आता जो ऐका ना, म्हणजे आपला मुद्दा आहे ना उपदेशाचा. जो बाप मुलाच्या हातावरची अर्धी तंबाखू उचलतो तो काय त्या मुलाला उपदेश करणार आहे? आणि जरी उपदेश केला तरी त्या मुलावरती त्या उपदेशाचा किती परिणाम होणार आहे? जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा सामान्य जीवाला उपदेश करताय, याचा अर्थ तुकोबराय आधी जगले. तुम्ही म्हणाला आम्हाला सांगताय तुकोबराय तुम्ही विठ्ठलाला भजा. त्या तुकोबरायने त्यांनी विठ्ठलाला भजलं का? का हो तुकोबराय तुम्ही त्या देवाची भक्ती केली, त्याचं भजन केलं का? तुकोबराय सांगतात त्या देवाच्या भजनाशिवाय आमचा काळच गेला नाही, आमचा वेळ वाया गेला, त्याचाही आम्ही खेद केला. आमचा वेळ किती वाया गेला? तुकोबराय सांगतात शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला.
चाल याला म्हणले, मग चौकाट्याची चालीला काय म्हणशाल ते सांगा बरं. त्या अभंगात शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. शिंक आली, जांभळी आली आणि खोकला आला. तुकोबराय सांगतात एवढाच वेळ आमचा वाया गेला, एवढा वेळ माझा वाया गेला. त्याचा खेद व्यक्त केला, म्हणजे सांगितलं नाही, खेद व्यक्त केला. माझा एवढा वेळ वाया गेला. ओ शिंक आली आणि शिंक आल्यामुळे माझं भजन बंद झालं. मला जांभळी आली, माझं भजन बंद झालं. मला खोकला आला, माझं खेद व्यक्त केला. मला सांगा शिंक किती वेळ येते? दीड एक तास आहे की नाही? अगदी काही सेकंदाची असते ती, म्हणजे काही क्षण काही सेकंद ती येऊन गेली हे कळत नाही. तेवढ्या वेळेचा तुकोबरायांनी खेद केला. खोकला किती वेळ येतो? म्हणजे तरी अर्धा मिनिट. चांगलंच एखादं म्हातारा असेल तर 5-10 मिनिट एकदा चालू झाला का चालू झाला. पण तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करायला गेलो तर अगदी अर्धा मिनिट तुकोबरायांना खोकला आला असेल. 1 सेकंद भर सिंक, अर्धा मिनिट खोकला. जांभुळीला किती वेळ लागतो? काही पटकन देऊन घेता, काही पार चिमणीची वाट पाहता, काही खरंच जांभुळी अशी द्या तर चिमणी येऊन 1 चक्कर मारून जाते, तरी त्याला ते डोळे झाकल्याचे अंदाज येत नाही माझा. जांभळी, शिंक, जांभळी, खोकला म्हणजे 2 मिनिट तुकोबरायांच्या त्या कालावधीतले वाया गेले. खेद व्यक्त केला का माझा वेळ तेवढा वाया गेला. अहो काही लोकांचं आयुष्य वाया गेलं पण त्यांनी खेद केला नाही. त्यांना आपण म्हणावं का बाबा तुमचं वय 65 झालं तरी गळ्यामध्ये माळ नाही, काही वाटत नाही का? तुम्हाला या गोष्टीचा खेद वाटत नाही का? ते म्हणले महाराज नाथ महाराजांचा अभंग ऐकलाय मी, नको खेद करू. कोण आता वाटोळं झालं तुझ्या आयुष्याचं, आता कशाचा खेद करायचं राहिलं? याच्यासाठी अभंग लिहिला का तो? लोकांनी अभंग त्यांच्या सोयीनी लावून घेतले. तुकोबरायांचं म्हणणं काय होतं त्याच्याशी काहीच घेणं, त्यांच्या सोयीनी लावून घेतले. एक असं शेततळ्यामध्ये पोरग बुडायला लागलं, लहान पोरग शेततळ्यात पडलं, बुडायला लागलं. ते 2दा खाली गेलं, वर आलं. ज्याला पावता येत होतं तोही उभा होता, ज्याला पावता येत नाही तोही उभा होता. पण ज्याला पावता येत नव्हतं त्याची तळमळ चालली, पोरग बाहेर काढलं पण त्याला पावता येत नव्हतं. पण ज्याला पावता येत होतं तो असा बघत होता. हा म्हणला का रे तुला पावता येतं, चांगलं तरता येतं, तू पाण्यावरती तरतो, पावता येतं. अरे ते पोरग पाण्यात बुडायला लागलंय, काढ त्याला. म्हणलं अजिबात नाही. संतांनी काय सांगितलं? तू का म्हणे उगे राहावे जे जे म्हणजे बुडू दे. अरे कुठं कोणतं वापरायचं याचा अंदाज तर आला पाहिजे. खेद केला पाहिजे महाराज. आयुष्य गेलं, कालावधी वयाचे 30 वर्ष संपले, खेद वाटावा. मनोरिया खेदू मानू नये खेद, मनोरिया माने मानू नये खेद, मनोरिया माने मानू नये खेद, मनोरिया माने मानू नये खेद. मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनोनिया मनी मानो नये खेदो, मनोनिया मनी मनी मानो नये खेदो. गोविंद वेळो वेळा, मनावा गोविंद वेळो वेळा, मनोनिया मनी मानो नये खेदो, मनोनिया मनी मानो नये खेदो, मानो नये खेदो, मानो नये खेदो. म्हणजे संत सांगतात बाबा मनोनी मनी मानू नये खेदू. कशासाठी? मनावा गोविंदू वेळो. आयुष्य वाया गेले याचा खेद मानावा. पण तुम्ही म्हणाल महाराज आज आम्हाला कळालं बा तुम्ही सांगितलं, याच्या आधीचं गेलं त्याचं म्हणजे त्याचं गेलं त्याचा विचार. मनोनी मनी मानू नये खेद, त्याची सुरुवात काय अभंगाची? भोगतोन घडी संचिता वाचोनी. हा हे तिकडे लागतं वाटतं मला. ते येईना ना मागचं पुढचं काही पाईपच भेटा ना अंदा आहे. मागचं पुढचं सापडलं म्हणजे हो. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, मनोनी मनी मानू नये खेदू. बाबा माझ्या मते तुकोबरायांचं मत असं आहे, कितीही दुःख आलं
त्या गोष्टीचा खेद मानू नका, ऐक नाही. पण आयुष्य वाया गेलं या गोष्टीचा खेदच माना. शिंक जांभळी खोकला ही तुका वेळ वाया गेला. तुकोबारायांनी खेद मानला या गोष्टीचा. ज्या तुकोबारायांनी आपल्या जीवनातले 2, 5, 10 मिनिटे वाया जाऊ दिले नाही, त्या तुकोबारायांनी आपल्याला उपदेश करावा हा त्या तुकोबारायांचा अधिकार आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करता, बाबा रे, देवाने सुंदर नरदेह दिला तुला, किती चांगलं बनवलं आपल्याला देवाने, किती चांगलं बनवलं, किती सुंदर बनवलं, हो किती चांगलं बनवलं. हात दिले, पाय दिले, कान दिले. सगळ्यात मोठे देवाचे उपकार आपल्याला बोलता येतं महाराज, आपल्याला बोलता येतं. किती मोठे उपकार आहे. तुम्ही एखाद्या बैलाला विचारावा, ते माईक घ्यायचा, काय वाटतं तुला या सोहळ्याबद्दल? त्या बैलाला काय कळतं? ते मान नाही हलवणार नाही, काहीच नाही. काही कळतं का त्याला? एखाद्या डुकराला विचारावं, काय वाटतं तुला? सप्ताह चालू आहे तुझ्या शेजारी, तो म्हणतो मला काही घेण नाही. पंगत झाली का पत्रवाळ्या फेकल्या का मला त्याच्याशी मतलब आहे, मला कीर्तनाशी काय मतलब. त्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही महाराज. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, देवाने सुंदर नरदेह दिलाय, त्याच्या भजनासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन वेळ जोडसी तुला नारायण नाश जीव मन भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन काय काय अवयव दिले. दिले इंद्रिय, काय दिले म्हणजे हात दिले, पाय दिले, कान दिले, नाक दिलं, डोळे दिले, ते सुंदर बनवलं. नुसते दिले नाही, त्या अवयवाला जबाबदारी दिली. वाचा दिली ना महाराज, त्या वाचेला तुकोबारांनी जबाबदारी दिली. घेई माझे वाचे, या वाचेला जबाबदारी दिली. गोड नाम विठोबाचे, त्यांनी स्वतःच्या वाचेला सांगितलं तुझी जबाबदारी एकच आहे, त्या विठ्ठलाचं नाव घेणं. म्हणता आपल्याला सांगतात ना, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. त्यांनी आधी त्यांच्या वाचेला सांगितलं, नंतर आपल्याला सांगितलं घे माझे वाचे. वाचेला जबाबदारी दिली, कानाला जबाबदारी दिली. तुम्ही ऐका रे कान, म्हणजे काय ऐकू महाराज? कान भरोनी ऐके तुझे घेते त्याची मज विश्रांती देवा, त्याची मज विश्रांती देवा. कान भरोनी ऐके तुझे घेते मज विश्रांती कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते माझा विश्रांती देई देवा. मुखाला जबाब येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. डोळे कशासाठी? डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देवा. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ते देई हातास पायास. काय महाराज गोड वर्णन केलं, ऐक नाही. हा देह दिलाय ना, या देहाला तेवढ्या जबाबदाऱ्या दिल्या. डोळ्याला जबाबदारी दिली, तू देवाला बघ, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. वाचेला जबाबदारी, येणे मुखे तुझे वर्णी, या मुखाने तुझंच गुणगान गाईन महाराज. कानाला जबाब, तुम्ही ऐका रे कान, अरिजित सिंगचं गाणं आपलं माझ्या विठोबाचे गुण ऐक नाही. तुम्ही कानाने काय ऐकावं? त्या विठ्ठलाचे गुणगान ऐकावे महाराज. मनाला जबाबदारी दिली, मना तेथे धाव राहे विठोबाच्या पायी. या मनाला जबाबदारी दिली, हे मना त्या विठोबाच्या पायाजवळ जाऊन थांब, हे तिथं स्थिराव त्या ठिकाणी. मन, कारण की मन असे, हे मन सगळ्यात चपल आहे महाराज. मन चंचल चपल, येता जाता नरगे. त्याला जायलाही वेळ लागत नाही, यायला वेळ लागत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता तुम्हाला वृंदावनला मला घेऊन जायचंय, म्हणजे मी तुम्हाला वृंदावनला घेऊन जाणार, येणार ना तुम्ही? हा, पैसे नका देऊ आता, पण तुम्हाला घेऊन जातो, येणार ना तुम्ही?
हो. मला सांगा तुम्ही जर असे एखाद्या महाराजांच्या संगतीने गेले जाऊ तीर्थयात्रेला गेलात किती पैसे लागतील खर्च किती लागेल म्हणजे कमीत कमी 9,000 10,000 रुपये पण गाडीने जायचं मी तुम्हाला असा घेऊन जातो असा फुकट बसले का गाडीत हे बा आपण नाशिक रोडला गेलो ज्या गाडीचं रिझर्वेशन केलंय त्या गाडीत आली गाडीची वाट पाहिली बाई गाडी येईना ग गाडी येईना तिथं गप्पा चालू मग तिथं गप्पा आता निघाले तुम्ही कुठं वृंदावनला निघाले आणि थांबल्या कुठे नाशिक रोडला थांबलाय मग आता तिथं गेल्यावर चर्चा काय असावी बाई कधी पोचू आपण मथुरेला उतरू एखादी गाडी येईल तिथं आपल्याला घेऊन जाईल एखाद्या आश्रमात आपली मुक्कामाची व्यवस्था असेल का ग तिथून निघू आपण बाकी बिहारी लालच्या मंदिरात जाऊ राधा राणीचं दर्शन घेऊ आपण प्रेम मंदिर बघू आपण वैष्णवदेवी मातेचं मंदिर बघू आपण यमुना मातेचं दर्शन घेऊ जाऊ तिथं इस्कॉन मंदिर त्यालाही भेट देऊ सगळे आपण गोवर्धनाची परिक्रमा करू हे चिंतन पाहिजे ना कुठं स्टेशनला पण चिंतन काय असतं आले बाई टाइमच झाला मला पोळ्या करायला उशीर सुनाला सांगितलं लक्ष घाल तू काय ते असं वाटत तुमच्या गळ्यात पडावून तास राहावा आता निघाले ना वृंदावनला चर्चा तर तिकडची करा चांगल्या ठिकाणची मग तिथं जाऊन हे मन आहे हे आवरल्या म्हणजे आवरत नाही आपलं पण मला सांगा आता तुम्हाला म्हटलं नाशिक रोड आलं का नाही नाशिक रोडला बसल्या गाडीत बसल्या का नाही लगेच S2 S3 S4 काय असतं त्या बुगीत बसल्या लगेच तुम्ही बाई तू अप्पर मी मिडल लोअर बर्थ लगेच बाई माझ्या गुडघ्याला त्रास आहे तू माझ्या सीटावर झोप मी वरती जाऊन झोपते लगेच केलं नाही बदललं नाही बघा ना तुम्ही हे मन आहे गाडीत बसलं गाडीची सीट तुम्हाला माहित झाले कुठं बसल्या ते लगेच मारा निघाल्या पुन्हा रस्त्यात गाडी जराशी गाडी लेट झाली साईडला पडली पुन्हा मनामध्ये आलं आहे की नाही पुन्हा निघाल्या तिथून गेल्या आता वृंदावनात पोचल्या आता उतरल्या आता स्टेशनला मथुरेत उतरल्या आता बाहेर आपल्या बॅगा बुजे काय असेल नसेल ते घेऊन वाट बघताय तुम्ही कशाची गाडीची ते बघ पोचल्या तिथं हे म्हणजे इथून पोचल्या वृंदावनात बरं किती पैसे लागले मोने महाराज एवढं चंचल आहे एवढं चपल आहे आता गेला तिथं आणि पुन्हा लगेच तुम्ही ठरवलं चला आपल्याला आपल्या घरी जायचंय आपलं कीर्तन ऐकायचंय आता आलंय तुम्ही कीर्तनात आता तो कॅमेरा दिसतोय तुम्हाला आला नाही मनात कॅमेरा म्हणजे किती वेळ लागला जाऊन यायला काहीच वेळ लागला नाही बरं किती पैसे लागले काय मग तुम्हाला वृंदावनला नेऊन आणलं का नाही मी मग असे तुम्ही 9-10 हजार देणारच होत्या तर कीर्तन झाल्यावर मला 200 द्यायला काय हरकत आहे दर्शन आणलंय ना दर्शन करून कसं तरी ऐक ना बाबा आणलंय दर्शन करून नका देऊ बरं काय नका देऊ आधीच पैशांले वाद चालू आहे देणारे देता घेणारे घेता नको तीच बोलत आहे लय डोक्याला ताप झालाय मला म्हणजे आता YouTube चालू आहे सांगतो टाकू नका तुम्ही कुठं पण सत्याचं सांगतो मी आज शिवादादा तुम्ही तारीख घेतली तुम्हाला काही ठरवलं अजिबात ठरवत नाही महाराज लोक देतात लोकायला माहिती आहे एखाद्याला 40-50 दिल्यापेक्षा याला 10-12 देऊन टाक न माग हे बघा नाही बोलणारे बोलताय हे बघा मला कमीत कमी 50-60 लोकांनी ते व्हिडिओ टाकले त्या बाबांचे आपले बाबा बोलले ना आता हो ते स्वामी बाबाजी बोलले त्यांनी बरं मी ऐकलंच नाही का मी ऐकलाच नसेल का व्हिडिओ म्हणजे मी असा काय झोपडीत राहतो का माझ्याकडे मोबाईल नाही का 50-60 लोकांनी मला व्हॉट्सअपला टाकलं ही सर्व कीर्तनकारणी ऐका मी म्हणलं बाबा रे ज्ञानोबा आहे तुकोबा यांचे ग्रंथ वाचले त्याच्यात हेच सांगितलं कोणीच ऐकलं नाही मग तुम्ही आम्हाला उपदेश करणार आहे का पुन्हा हे ऐकाय मी सांगतो मला रुपये तुमच्या कीर्तनाच नाही पाहिजे आज ऐका ना पुढचं एवढ्या टाळ्या युट्यूबला टाकू नका हे बघा आई साहेब वाईट कोणी वाटून घ्यायचं नाही मी सांगतो तुम्हाला म्हणजे मी कोणत्याच वादात न पडणारा माणूस मला काही घेणं नसतो कोणाशी मी माझा एकटा मी बायकोशी भांडणं करीत नाही तर तुमच्याशी का भांडत बसतो वहिनी खरंय बरं काही शिवा महाराजांच्या पत्नी आलेल्या आहे मी शेवट सांगणार होतो पण दिलं सांगून जस काय तुम्हाला माहितीच नाही बरं खरा रुपया घेण्याची इच्छा नाही मला कोणाकडनं पण पैसे नेले नाही ना मला घरात घेणार नाही आणि सप्ताह झाला ना तुम्ही सांभाळणार नाही
मग काय करायचं? नाही जायचं कुठं ते सांगा ना. बरं माझ्या नावावरती इंच भर जागा नाही, ही सत्यता आहे. इंच भर जागा नाही माझ्या नावावरती. हे जे लोक देतात ना महाराज ते घेतो. हे कपडे फाटल्या मी हे दाखवायला नाही आलो. मी तू दाखवतो का? आली दया एखाद्याला घेऊन देईल म्हणून दाखवले, बाकी म्हणजे जगामध्ये मनाविषयी बोलू इतकं चंचल आहे, इतकं चपल आहे, त्याला जायलाही वेळ लागत नाही, यायलाही लागत नाही. पण अशा मनाला तुकोबाराय सांगतात तुम्ही त्या देवाच्या पायाजवळ थांबा. मनात येते तर आहे विठोबाच्या पायी, त्या विठोबाच्या पायाजवळ थांब. त्या ठिकाणी तुझं वास्तव्य कर. त्याच ठिकाणी तिथून परत माघारी येत नाही. या न्यायाप्रमाणे देवाजवळ गेला का परत फिर नको. एवढं चांगलं हे अवयव दिले. बरं किती चांगलं बनवलंय. त्या देवाचे उपकार किती. तुम्ही म्हणाल ना का त्याला भजायचं, त्याचे कारण सांगतो. किती चांगलं बनवलंय बघा. माझ्याकडे बघा किती चांगलं बनवलंय, मला सुंदर बनवलंय. तुम्हाला वाटत नसेल हा तुमच्या दृष्टीचा दोष आहे, पण मला माहिती आहे मी चांगला आहे. हो, मी आरशासमोर उभं राहून बघितलं, खरंच देवाने मला चांगलं बनवलं. उंच बनवलं, थोडंसं गोरं बनवलं, एवढंच पाहिजे, जास्त गोरं नाही, एवढं पाहिजे, चांगलं बनवलं. मला डोळे दिले देवाने, 2 चांगले दिले. उपकार आहे देवाचे, त्यांनी मला दोन्ही डोळे चांगले दिले. त्या देवाचे उपकार आहे महाराज, त्यांनी माझं नाक चांगलं दिलंय. त्या देवाचे उपकार आहे, त्यांनी मला दोन्ही कानाने ऐकण्याची, महाराज ऐकता येत आहे मला दोन्ही कानाने. हे त्या देवाचे माझ्यावरती उपकार आहे. देवाने मला तोंड दिलं या गोष्टीचं, ही देवाचीच उपकार आहे. देवाने मला 32 दात चांगले दिले, मला त्या गोष्टीचा आनंद आहे. हे देवाचे उपकार आहे. देवाने मला जीभ दिली, मला त्याचे उपकार आहे ना. तिच्याने चव कळते, मला बोलता येतं, हे उपकार आहे. हा थोडं बोबडं बोलतो ते वजा करावं लागेल कुठं ते. मग तेवढी जी मला देवाने बोबडं का केलं याचा खेद नाही व्यक्त केला. लोकायला कळतं महाराज, एवढं तर मी बोलतो. आनंद वाटला पाहिजे, किती चांगलं बनवलं महाराज. या गोष्टीचा उपकार देवाने हात दिले महाराज, चांगली दिले, पाय दिले, चांगले दिले महाराज. एवढं उत्तम शरीर दिलं तरी काही लोक म्हणतात देवाने माझं असं केलं. अरे काय झालं म्हणले, काहीच दिलं नाही, गरिबी दिली देवाने. नका रुसू देवावरती, अजिबात देवावरती रुसू नका. देवानी घरामध्ये तुम्हाला राहायला घर दिलं नसेल, घरात खायला थोडंसं अन्न कमी दिलं असेल, घालायला 2 कपडे देवाने कमी दिले असतील, हा आपल्या प्रारब्धाचा दोष आहे. पण देवाने आपल्याला हात पाय कान हे चांगले दिले, हे देवाच्या आपल्यावरती उपकार. ज्या दिवशी खेद वाटेल ना देवाने मला श्रीमंती कमी का दिली, त्या दिवशी एखाद्याला हात नाही त्याची भेट घ्या, एखाद्याला पाय नाही त्याची भेट घ्या, एखाद्याला डोळे नसतील त्या माझ्या अंध बांधवाची भेट घ्या. अरे एखाद्याला बोलता येत नसेल एकदा त्याची भेट घ्या. हो, ज्याचे गुडघे दुखत असतील एकदा त्याची भेट घ्या. खेद व्यक्त करतोय आपण, किती चांगलं बनवलं, आनंद पाहिजे या गोष्टीचा. हे डोळे दिले देवाने, बरं किती उत्तम रचना केली. हे बघा इथं काय दिल्या, बुवया. भुवया आहे. मराठीत काय म्हणतो आपण त्याला, भुवया म्हणतो याला. इथं काय दिल्या, भुवया. इथं काय दिले, पापण्या दिल्या. पापण्या मध्ये काय दिले, नाही बुबुळ दिले. ह्या पापण्या आहे, हे भुवया आहे, ह्या पापण्या हे काय बुबुळ. ज्या वेळेला हे एकत्र येतात दोघं त्यावेळेला डोळा तयार होतो. हे काय दिले, बुबुळ. इथं काय दिलं, नाक. नाक एक का 2 आहे, एकच आहे. त्याला सायलेन्सर 2 दिले दोन्ही बाजूने. बघा प्रत्येकाला ते नाक दिलं. इथं खाली काय दिले, ओठ दिले. मध्ये काय दिले, दात, त्याच्यामध्ये जीभ, त्याच्यामध्ये अजून एक पडजीभ आहे की नाही. किती चांगलं बनवलं. इकडे दोन्ही बाजूला काय दिले, कान दिले. किती चांगलं बनवलं, किती चांगलं बनवलं. बरं यातला एकही अवयव विनाकारण निष्कारण अकारण दिला नाही. तुम्ही म्हणा या भुवया कशासाठी दिल्या, काहीतरी कारण आहे ना, का दिल्या त्याचं कारण सांगतो. देवाला माहिती कष्टाळू लोक आहे, कष्ट करतील, राबराब राबतील, आणि राबराब राबले, काबाड कष्ट केले, यांना घाम येईल. मग आलेला घाम सरळ कुठं जाईल, तो डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने हे 2 बांध घातले. अर्ध पाणी इकडं काढलं, अर्ध पाणी इकडं काढलं. मग काहीची बांध कोरायची सवय गेली नाही, जेसीबी लावून बांध कोरले.
पण नाही काय बोलायचं आपल्या ब्रो. हे इतकं चांगलं बनवलं देवाने, खरंच चांगलं बनवलं मला. तरी एकाने डोकं लावलं मला, अर्धा तास डोकं लावत होतं कीर्तन झालं. काय म्हटले नियोजन, काय काय देवाचं नियोजन सांगता, हाय का नियोजन? झालं काय हात दिले, पाय दिले, कान दिले, एवढं सांगत होते तुम्ही. काय नियोजन आहे देवाकडे? अहो हितभर जागा आहे, हितभर. इथं मानेपासून वर बघितलं, हितभर जागा आहे. एवढ्या जागेत तुमच्या देवानी गर्दी किती केली. इथं भोया, इथं पापण्या, डोळे, नाक, ओठ, मध्ये दात, जीभ, इकडं कान दिले. अहो एवढ्या हितभर जागेत एवढी गर्दी केल्यापेक्षा याच्यातले 2-4 अवयव मागं चिपकवले असते पाठीला तर काय बिघडलं असतं. तिथं का रो हाऊस बांधायची होती का, एवढी मोकळी जागा सोडली पाठीला. कशा? ते देवाचं नियोजन. नियोजन कोणाचं आहे? देवाच्या नियोजनात आपण हस्तक्षेप करू नये. एकाने केला, कवटाच्या झाडाखाली बसले. एक कशाच्या? कवटाच्या. त्या झाडाला वरती बघितलं, एक कवठ लागली अशी एवढ्याच. म्हणलं वाह सुंदर, कवटाच्या झाडाला कवठ लागली. आणि त्याच बांधाला पुढे एक झाड होतं, ते काशीफळ, गंगाफळ, काय म्हणतात, नाही सीताफळ नाही, डांगर म्हणता. हा मी काशीफळ, गंगा, ती लगेच सीताफळ. झाडायचं नाही त्याला, वेल जो होता ना, वेल त्याचा काही गंगाफळ म्हणता, काही त्याला देव डांगर म्हणता, काही डांगर म्हणता, काही चक्की म्हणता. आहे का नाही? तुम्हाला जे आवडेल ते घ्या, असं दुसरं काही नाही. मग ते डांगर म्हणतो आपण नाशिक जिल्ह्यातले लोक, ते डांगर. त्याने त्या वेलाला बघितलं, एवढा वेल, त्याला एवढं डांगर लागलेलं. त्याचं डोकं झालं ना बिघडलं. ते व्हॉट्सअप पाहणार, थोडा हे काय देवे, एवढा वेल, त्याला एवढं डांगर दिलं, म्हणजे एवढं फळ दिलं. आणि हे एवढं मोठं कवटाचं झाड, त्याला एवढं कवट दिलं. अजिबात नियोजन नाही म्हणले देवाकडे. देव का झोपा काढून निर्मिती करतो काय? अजिबात नियोजन नाही. एवढा वेल, एवढं डांगर दिलं. ती एकटंच संताप करायचं त्या झाडाकडे, एवढं मोठं झाड आणि एवढंच कवट दिलं. असा संताप केला त्याच झाडाखाली झोपलं म्हणजे असं झोपलं. ती पायातली ती बूट चप्पल काढली, उशाला घेतली आणि असंच झोपलं. आणि हवा आली, वाळूट म्हणतो आपण त्याला, भवरी वाळूट म्हणतो. आणि ती एक ढिल्लं झालेलं फळ होतं. जसं वरून आलं तसं त्याच्या कपाळावरती पडलं. बरं ते जेवढं पडलं तेवढाच भाऊबंद घेऊन उठलं. टेंगुळ, त्याला तेवढंच टेंगुळ आलं. त्याला अशी जाग आली, त्याने हात लावून बघितलं. त्याला असं वाटलं ती मधी गेलं काय बाबा. मग मोबाईलचा सेल्फी कॅमेरा चालू केला, बघितलं महाराज तर टेंगुळ आलेलं. आणि ते जे फळ पडलं होतं एका बाजूला, त्याने ते फळ एकदा हातात घेतलं, ते कवट हातात घेतलं. एकदा कवटाकडे बघायचं, एकदा टेंगुळाकडे बघायचं, एकदा कवटाकडं, या दोघांकडे बघून झालं का त्या वेलाकडे पाहायचं. एकदा ते डांगर बघायचं, एकदा कोट बघायचं, एकदा टेंगुळ बघायचं. ते मोबाईल ठेवून दिला ना, हात जोडले, देवा तुझं नियोजन बरोबर. कवटाच्या ऐवजी जर तू डांगर वरती दिला असतं तर माझ्या 13व्याला त्याचीच भाजी करावं लागली असती. अरे नियोजन देवाचं आहे. त्या देवाने निर्मिती केली म्हणजे काय, डांगराची, कवटाची, कैऱ्यान, आंब्यान, भोपळ्यान, तुमच्या भाजीपाल्याचीच निर्मिती केली का? अरे त्यांनी या विश्वाची निर्मिती केली, ज्याने हे विश्व केले. महर्षी देवा संस्थापिले, सगळे काही नियोजन त्याचं आहे. त्यांनी बारीक निरीक बघूनच नियोजन केलं असेल ना. एवढं चांगलं ज्या देवाने नियोजन केलं, त्या देवाने आपल्याला बनवलंय, त्या देवाने आपल्याला हा देह दान दिलाय, त्या देवाने आपल्याला सौंदर्य दिलंय. मग देवाने देह दिलाय ना, मग दिला कशासाठी? म्हणजे येथे याचे त्याच्या हळदी, लग्न, जमेल मोडायचे, मोडलेले जमवायचे, याच्यासाठी दिलाय. जन जीव दिला दान, दयाचे करील चिंतन, जगा जीवना नारायण, आईन गुण दयाचे, जन जीव दिला दान, दयाचे करील चिंतन, जगा जीवना नारायण, आईन गुण जोया भिवरेच्या कोण, जिने हा जीव दिला दान. मी हा भंग काय घेतला? मंदिर विठ्ठलाचे, विठ्ठल रुक्मिणी आई साहेबांचं मंदिर आहे म्हणून हा भंग घेतला. जिने हा जीव दिला दान, तयाचे किंवा करीना तयाचे चिंतन, जग जीवन नारायण,
गायीनं गुण तयाचे कैवल्याच्या तिरी. त्या देवाने देह दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय, म्हणून त्या देवाचं भजन करेल, मीही त्याच देवाचं भजन करेल. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, दिलाय ना त्या देवाने सुंदर देह, तर तुम्हाला देखील विनंती करतो, देवाने जन्माला घातलंय, माणूस म्हणून जन्माला घातलंय, तर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. लोक म्हटले नाही भजलो तर त्याचे परिणामही तुकोबरायांनी पहिल्याच्या सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करता भरावारी दुरावाशे दुरी, करता भरावारी दुरावाशे दुरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करता भरावारी दुरावाशे दुरी, करता भरावारी दुरावाशे दुरी. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. वा वा वा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, तुम्हाला सांगतो बाबा ओ त्या विठ्ठलाला भजा. लोक म्हटले नाही भजलो तर त्याचे दुष्परिणाम सांगितले. काय दुष्परिणाम आहे त्याचे? नाही तरी गेला जन्म वाया. देवानी देह दिलाय का नुसता मजा मारायला दिलाय का? तुम्ही त्या देवाचं भजन करावं यासाठी दिलाय. त्यांनी याआधी भरपूर योनी निर्माण केल्या, 84 लाख योनी निर्माण केल्या, पण समाधान वाटलं का? नाही वाटलं. म्हणून त्यांनी महाराज आपल्याला माणूस बनवलं. आपण त्याच्याशी बोलावं, त्याचं भजन करावं, त्याचं नामचिंतन करावं यासाठी तर हा देह दिलाय ना. आणि म्हटले नाही बसलो तर सांगा ना काय होईल. सांगितले नाही परिणाम, तुमचा जन्म वायाला जाईल. कारण की जी वस्तू ज्याच्यासाठी आणली ती त्याच्यासाठी वापरावी. नाही वापरली तर काय होतं? आणून उपयोग होत नाही. समजा तुम्ही मेथीची भाजी आणली बाजारातून, आणली ना, आणली आणि आणून घरात ठेवली, पण लगेच उद्या एकादश आली, परवा महाप्रसादाचं इथं जेवण झालं, पुन्हा एखाद्या पाहुण्याकडे जेवायला गेले आणि ती मेथीची भाजी काय झाली? खराब झाली. मग खराब झाल्यानंतर तुम्ही मैत्रिणी बसल्या आणि तुमची चर्चा चालू झाली. काय बाई, त्या दिवशी 20 रुपयाची मेथीची भाजी आणली, पण काय झाली? खराब झाली. मेथीची भाजी काय झाली? खराब झाली. मग पैसे काय झाले? मला सांगा, वाया गेलते का पैसे? जरी तुम्ही वापरले नाही, ज्याची मेथीची भाजी त्याने नेले होते ना, त्याने नेऊ द्या, पण भाजी आम्ही ज्याच्यासाठी आणली ती वापरली नाही, म्हणून ती काय गेली? वाया गेली. अजून सांगतो, हे नाही लक्षात येणार एवढं बारीक, तुम्हाला चांगलं समजून सांगतो. माझ्याकडे कोणतं सांगू? आम्हाला माहितीच नाही तुझ्याकडे कोणतं येतं, कोणतं सांगू? तुला ऐकलंय का आम्ही? द्याल. काय झालं, एक बाजारात गेला आणि छत्री घेतली. खेड्यातला ग्रस्त छत्री घेतली, चांगला बाजाराच्या तालुक्याच्या ठिकाणी गेला, छत्री घेतली. दादा 500 रुपयाची छत्री घेतली हो, भारीतली घेतली, ब्रँडेड क्वालिटी 1 नंबर भारी छत्री घेतली. 500 रुपयाची छत्री 16 काढायची घेतली आणि ती छत्री घेऊन आला महाराज. छत्री घेऊन निघाला, नवी होती, प्लॅस्टिक मध्ये पॅक होती. निघाला, खेड्यातला व्यक्ती महाराज आणि गावातल्या बस स्टँडला उतरला, राहायला शेतामध्ये होता.
1.5-2 किलोमीटर वरती त्याचं शेत होतं, मळा होता. त्या मळ्याकडे पायी पायी निघाला. पायी जात असताना रस्त्यात जोराचा पाऊस चालू झाला. हे धोधो पाऊस चालू झाला. छत्री कुठं होती? हातात होती, नवी होती, प्लॅस्टिक मध्ये पॅक होती. छत्री हातात होती, जोराचा पाऊस चालू झाला. तसाच भिजत 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 घरी गेला. घरी गेल्यावरती घराचा दरवाजा वाजवला. बायकोने नेहमीप्रमाणे दरवाजा उघडला. बघितलं तर मालक पावसाने ओले चिंब झालेले. का हो, पावसात भिजत आले? म्हणले हो. त्याने मोबाईल काढला भिजलेला, बायकोकडे दिला. पैसे दिले भिजलेले, ते बायकोकडे दिले. पुन्हा त्याच्या खिशात गाय छाप, ते नियमाप्रमाणे महाराज तू लयच गाय छापचा ठेका घेतला, वाटोळं झालं म्हणून घेतलाय, बाकी काय नाही महाराज. हो. मग ती पुडी दिली, ती पावसाने भिजलेली. बायकोने बघितलं पैसे ओले झाले, मोबाईल भिजलाय, गाय ती पुडी भिजलेली आहे. या हातात काय? छत्री. कोणाची? आपली. कधी घेतली? आजच. मग फाटली का? नवी आहे. मग एखादी काडी मोडली का? 16 काढायची. एका काडीने काय होतं? मग छत्री आपली आहे, आज घेतली, नवी आहे, महागाची आहे, ब्रँडेड आहे, क्वालिटीची आहे. मग तरी तुम्ही पावसात भिजत आले, मग उघडायची ना. तुला अक्कल आहे का? झालं काय? छत्री नवी आहे, छत्री उघडली भिजली. मग अरे मग ती काय तू अंत्यविधीला डोक्यावर धराय घेतली का? ती ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापरावी ना. आणि नाही वापरली तर जन्मा येतो प्राणी. ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं, सुकृत दुष्कृत समान समी, ज्या वेळेला एकत्र येतं, पाप पुण्याचं पारडं ज्या वेळेला समान होतं, तेव्हा माणसाचा देह मिळतो महाराज. नंतर मग कधी मिळतो? एक तर आता या जन्मामध्ये आपलं पापही सारखं झालं, पुण्यही सारखं झालं तर पुन्हा माणूस म्हणून जन्माला येऊ. नाहीतर मग पाप जास्त झालं तर मग खंतीतेनं करा, गुन्हेगार आणि पुण्य जास्त झालं तर स्वर्गाची प्राप्ती होईल आपल्याला, वैकुंठाची प्राप्ती होईल आपल्याला. पण हे पुन्हा मनुष्य देह पाहिजे तर पाप पुण्य काय पाहिजे? समान पाहिजे, तरच आपल्याला नाही. मग महाराज पुन्हा मनुष्य जन्म, मग 84 लाख योनी फिरल्यानंतर, 84 लाख योनी नुसत्या फिरायच्या नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. म्हणजे एका योनीमध्ये कोटी वेळा फेरावं लागलं. म्हणजे डुक्कर व्हायचं तरी कोटी वेळा व्हायचं, मुंगी झालं तरी कोटी वेळा, कुत्रा झालं तरी. साधं जीव त्यापेक्षा मिळालाय ना देह, कशासाठी? त्याच्या प्राप्तीसाठी. याची जन्मी घडे, याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे हो, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. हा जन्म मिळाला ना, याच ध्याने याच जन्माने त्या देवाची प्राप्ती करता येते. नाही प्राप्ती केली तर
नाही तरी गेला जन्म वाया. माऊली ज्ञानोबरायांचा असाच अभंग आहे. एसा ते आलिया ओळगा शारंग नाही तरी संसार जाईल. हे बघा फक्त दोघांमधल्या भाषेतला बदल आहे. तुकोबरायांनी याला जन्म म्हटलेलं आहे आणि त्याच जन्माला ज्ञानोबरायांनी संसार म्हटलेलं आहे. नाही तरी संसारू. तुम्ही म्हणाल माऊलीनी याला संसार म्हटलेलं. हो, अवघाची संसार म्हणजे माऊलीचं काही लग्न झालं होतं, माऊलींना काही लेकरं बाळ होते का? चमचे वाट्या गलास तांबे काही होतं का? मग तरी संसार म्हटलं म्हणजे हा जन्म हाच संसार आहे, हाच संसार आहे महाराज. मग आपण या देहाने त्या देवाची प्राप्ती करावी. नाहीतर माऊली सांगतात नाही तरी संसार जाईल राया आणि तुकोबराय सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हणतील कसा काय वाया जाईल हे सगळं केल्यावरती. चला त्याचा एक दृष्टांत सांगतो. म्हणजे जवळ आता 8:35-40 झाले असतील, 20 मिनिटं माझे शिल्लक राहिले असतील. मी बरोबर 9ला 5 कमी असताना थांबले. तुमचा एकही मिनिटं वाया जाऊ म्हणजे वाढवा घेणार. वेळेत मी वेळेत आलो, त्यांनी वेळेत सुरू केलं. वेळेत थांबणं माझी जबाबदारी. 9च्या पुढं अजिबात नाही. काही लोक म्हणतात महाराज मस्त चालू आहे, चालू द्या अजून 10 मिनिटं. मी सांगू एक तुम्हाला, ज्याला 2 तासांनी फरक पडला नाही त्याला 10 मिनिटात काय फरक पडणार? आपली जबाबदारी हो. आपणही महाराज लोकांनी म्हणावं 9 वाजले ना थांबतो आम्ही. आपणही म्हणतो घेऊ का 10 मिनिटं? काय झालं घेऊ? तुला 2 तासात दिवे लावता आले नाही, 10 मिनिटं कोणता उदबत्त्या पेटवायचंय? थांबव. लोक भुका लागल्या असतील, त्यांना जेवण करायचे असतील, ते काही एक आपल्यावरती थोडंच आहे. पुन्हा 9 वाजेच्या पुढं लय कीर्तन गेलं, 9:30 झालं, पुन्हा एखादी सिरियल गेली सुटून, मग पुन्हा काय? वेळेत थांबलं पाहिजे. आपण मालिका राहतं त्यांच्या पुढच्या चांगलं भविष्य चांगलं. मला कोणाच्या घरात काय चाललं काय तुम्हाला तुमच्या घरातली काळजी नाही का हो? ते तुम्ही लेस टीव्ही वाजायचं म्हणावं घेताना बाई ती आली, अरे पोरगी बिचारी उपाशी, तिचा विचार कर. हे काय ते सिरियल वाल्यांचं लय एवढं म्हणावं नका घेत जाऊ. अरे लय राडा तर तुम्ही त्या टीव्ही का पाहू तुमच्या का पाहिलं का असं वाटतं पुन्हा तासभर गळ्यात पडून राडावं काय? एवढं कुठं रड नाही. आई सारख्या आहे त्या आपल्या, काय नका त्या गोष्टी. ज्ञानोबरायांनी सांगितलं या मृत्यू लोकामध्ये गोष्ट देखील सुखाची नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके. हे दुःखाचे आहे सगळं. आपल्या प्रपंचातले दुःख कमी का ते बघण्यापेक्षा आनंदी राहायचं, खुश राहायचं, लय लोड नाही घ्यायचा. मला असं तुम्ही झोपेत नाही उठवलं ना, मी हसतच उठवतो. आमच्या शिवदादाला विचार, दिगंबर भाऊला विचार. हा मी झोपताना म्हणजे झोपताना मी तर हसून झोपतो, आपला शेजारचा सुद्धा हसून झोपला पाहिजे. काही 1:30 वाजता चादरीत हसता महाराज. मी शेजारी असलं मी झोपेतल्या माणसाला देखील असं उठवतो, उठ ए उठ, काय झोपला होता का? आता डोळ्याने दिसतो ना आपल्याला तो झोपला, तरी उठवाय हसत राहायचं. हे आमचे निखिल भाऊन ते आले कॅमेऱ्यावाले बघा, त्यांना विचारा तुम्ही असं फोटो काढायला उभे राहा, ते एक वाक्य सांग थोडं हसा. म्हणजे का? म्हणजे थोडं हसल्याने तुमचा फोटो चांगला येईल. माझं एकच मत आहे, जर तुम्ही अर्धा सेकंद हसल्यानंतर जर फोटो चांगला येत असेल तर तुम्ही कायमच हसले तर जीवन किती चांगलं जाईल, किती चांगलं जाईल. याचा कधी विचार केला नाही आपण, नाही करते या गोष्टी. काय झालं माहिती का? हो, नाही तरी गेला जन्म यासाठी सांगतो. बाकीचं केलं तर काय झालं? एका माता माऊलीचा जावई मुंबईला होता. गडगंज श्रीमंती तिची, श्रीमंत व्यक्तिमत्व. जावई कुठं? मुंबईला. ज्याला मुलगी दिली होती तो 3 कंपन्यांचा मालक होता. एका कंपनीमध्ये एका वेळेला 200 लोक काम करायचे. 3 कंपन्यात किती झाले? 600. एका शिपला 600 लोक कामाला होते. 3 शिपला किती झाले? 1800 लोक त्याच्या हाताखाली कामाला होते. भाऊ 1800 लोक, 3 कंपन्यांचा मालक होता. तो अर्धा तास इकडे तिकडे गेला तर लाखो रुपयाचं नुकसान त्याचं होण्याची शक्यता होती. 3 वर्ष झाले लग्नाला पोरीच्या, पण जावई एकदाही सासरवाडीला आला नाही. एवढं दुःख झालं सासूला. ती म्हणली बाई किती दिवस हे दुःख सहन करायचं? पोरगी याच्यासाठी दिली का पुन्हा जावई येऊ नये? अरे जावई आला पाहिजे, माझा जावई किती श्रीमंत आहे गावाला दिसला पाहिजे. याच्यासाठी तिने काय केलं महाराज? जावई बापूला फोन केला. जावई बापू बोला. मामी म्हणला तो. मामीच म्हणतात नाही, काही आई म्हणायला लागली. मग वजा असं संशय वाटला, लाजा सोडल्या. अरे आपली आई असते, पत्नीची आई म्हणजे तिला आईचा दर्जा द्या, पण मामी म्हणा ना.
ना ते लक्षात येत नाही ना. आता हे पुरी आई म्हणायला लागले, आपल्याला वाटतं ही मुलगी कसून कळत नाही आपल्याला. आत्या म्हणत चांगलं नाही. आई न मम्मी तुम्ही फक्त नवऱ्याला भाऊच म्हणायचं शिल्लक ठेवले बाय काय ठेवलं. नका करू असं, चांगलं वाटत नाही ते. तू का मला निरोप घेऊन आलो मी, ते चांगलं वाटत नाही. तू दुसरं काय फोन लावला, जावाई बापू बोला मामी. 3 वर्ष झाले लग्नाला. मग मामी अहो तुम्ही एकदा आले नाही. योगायोगाने यावर्षी धोंड्याचा महिना आहे, मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला या वर्षी धोंड्याच्या महिन्यामध्ये माझ्याकडे माझ्या लेकीला घेऊन जेवायला यावंच लागेल. तुम्ही आले नाही ना, आता माझ्या लेकीला घेऊन येईल. मूळ मुद्द्याला हात घातला तिने. हो शेवटी जावाई बाप म्हणले, मामी अहो लय व्याप आहे. ते व्यापाचं त्याचं काही सांगू नका, तुम्हाला 1 दिवस जेवायला यावं लागेल. तो म्हणला, मामी खूप अजिबात ऐकून घेणार नाही, यावं लागेल म्हणजे यावं लागेल. मग त्यांनी सांगितलं बघतो, आणि पुन्हा फोन केला. म्हणजे मामी मी येईल, पण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही. मी का सांग नाही तरी गेला याच्यासाठी सांगतो बरं का, विनाकारण नाही सांगणार. हो नाही तरी गेला जन्म यासाठी सांगतो. मी येईल मामी, पण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही. सासू म्हणली, जावाई बापू अर्धा तास म्हणजे 30 मिनिट ना. हो मामी 30 मिनिट थांबू नका, 25 मिनिट थांबा, जेवण करा, गाडीत बसून हात धुवा, पण एकदा या माझ्या गावाला कळू द्या माझा जावाई कसा आहे. वेळ ठरली, दिवस ठरला, तारीख ठरली, आणि फोन लावला, मामी मी 2 दिवसांनी येतोय. असा आनंद झाला माझ्या सासूबाईला. गावात लय आनंद, गगनात आनंद मावत नव्हता. अरे जावाई बापू येणारे माझे जावाई. गावातले 40 लोक सांगितले जावाई बाबा जेवायला. ते 40 लोक म्हणले, करे कधी हिने जेवत्या हाताने कावळा हाणला नाही. जेवत्या हाताने कावळा का हाणत नाही माहिती का, ते हाताचं लागलेलं उडून जाईल म्हणून. एवढे कंजूस असतात काही लोक. हिने कधी जेवत्या हाताने कावळा हाणला नाही, पण आज 40 लोक आपल्याला जेवायला, श्रीमंत लोक जेवायला सांगितले. जावाई बापू येणारे माझे परवा, तुम्ही जेवायला यायचं. लय आनंद झाला. ते म्हटले, पाटील मी रात्री जेवणार नाही, उद्या रात्री मी जेवणार, परवा जेवण आहे तिकडं, शिल्लक राहिलं पाहिजे एकदम. म्हणजे तिच्या घरी जेवण म्हणजे काय साधं जेवण असेल का, ती श्रीमंत किती तयारीत महाराज ते 40 लोक. तिने सासूबाईंनी सगळं नियोजन केलं. खटाटोप आहे का सासूचा, हा एवढा खटाटोप कशासाठी आहे सासूचा, जावयासाठी. सगळी तयारी केली. महाराज तू बासुंदी बनव, तुला चांगली येते, तू मांडे बनव, तू साधी पोळी बनव, तू पुरणपोळी, सगळ्याला कामं वाटून दिले. ओ तुम्ही इस्त्रीला कपडे टाका, फेटा बांधा, जावाई बापू येणारे, आपल्याला आरतीचं ताट घेऊन जावाई बापूला पुढे ओवाळायला जायचंय. तू फटाके वाजवायचे. म्हणजे हा मी त्याच कामाचं आहे. पोरायला जबाबदाऱ्या वाटून दिल्या. सगळी तयारी महाराज. पुन्हा रात्री फोन केला, जावाई बापू मामी पहाटे 4ला निघतो उद्या, काळजी करू नका. 4 वाजता जावाई बापू येणारे, आंघोळीला गरम पाणी, हातपाय धुवायला गरम पाणी पाहिजे, एकदम स्वागत थाटात झालं पाहिजे. रात्री मीटिंग केली, सगळे झोपले महाराज. सासूला कुठे झोप लागते. जावाई बापू येणार. पहाटेचे 4 वाजले. पाहुणे मामी निघालोय, बसलोय गाडीमध्ये. उठा. जावाई बापू निघले मुंबईहून. मुंबई कुठं, नाशिक कुठं, निघाले जावाई बापू. उठवले सर्व, चूल पेटवा, कुणी काय करा, कुणी काय करा, सगळे काम. तू रांगोळ्या काढ ग, तू फुलं अंतर ग, सगळे कामाच्या जबाबदाऱ्या काय केल्या, वाटून दिल्या महाराज. सगळा स्वयंपाक सुरू झाला. जावाई बापूला पुन्हा फोन, आता कुठे आलोय मामी, कल्याण मध्ये. कल्याण मध्ये आले बर का, येऊ दे येऊ दे. पुन्हा आता कुठे आलोय मामी, भिवंडीत आहे, भिवंडीत. आता कुठे आलोय, आता इगतपुरी मध्ये. आता कुठे जावाई बापू, आता घोटीच्या टोल नाक्यावरती. जवळ आले जावाई बापू, तयारी करा. आता कुठे आलोय मामी, वाडीवाऱ्याजवळ. वाडीवाऱ्याजवळ आले, बसवा लवकर. मग ती 40 लोक आले होते, त्यांना बसायला पाठ ठेवले, ताट ठेवायला पाठ ठेवले, आणि एकट्या जावायला चौरंग, बसायला चांदीचा पाट, दोन्ही बाजूला समया, समोर दिवा लावला, फुलाच्या रांगोळ्या, रांगोळ्याच्या रांगोळ्या.
हाराच्या रांगोळ्या. हे महाराज जावई येणार होते ते का महाराज होता का कसा जीव घालायला महाराज. हे तयारी केली महाराज, एकदम सुंदर तयारी केली. त्या 40 लोकांना सांगितलं बसा तुम्ही. तोपर्यंत जावई बापू आले, वाडीवाऱ्या जवळ आले का लगेच जेवायला बसवायचे. ते 40 लोक बसले महाराज. ताट वाढायला सुरू झाली. पहिल्यांदा रिकामे ताट वाढले, मग त्या ताटामध्ये मीठ वाढलं, त्याच्या शेजारी निंबू वाढलं, त्याच्या शेजारी निंबूचं लोणचं वाढलं, त्याच्या शेजारी कैरीचं आंब्याचं लोणचं वाढलं, त्याच्या शेजारी कोशिंबीर, त्याच्या शेजारी गुलाबजामुन, त्याच्या शेजारी कालाजामुन, त्याच्या शेजारी रसगुल्ले, त्याच्या शेजारी बासुंदी. ऐका, अरे ते जावई बापू येणारे. महाराज असते तर कडी भातावर भागला असतं, पण जावई बापू आहे ना महाराज. जावई रसगुल्ले, त्याच्या शेजारी आम्रखंड, त्याच्या शेजारी श्रीखंड, त्याच्या शेजारी रसाची वाटी होती, त्याच्या शेजारी भात होता, त्याच्या शेजारी जिरा राईस होता, त्याच्या शेजारी मसाले भात होता, त्याच्या शेजारी पुलाव भात होता. हो, मसाला पुरी होती, साधी पुरी होती, पोळी होती, पुरणपोळी होती महाराज. हे ताट भरून त्या ठिकाणी वाढलेलं. हे 40 होते ना, हे म्हणले पाटील मागा नाही घ्यायचे. हे बघा, आज खाता खाता मारायचं पण माग नाही सरायचं. त्यांनी बाई माग करा, कोणत्याही वाटीमध्ये आपली बाई बुडू शकते. हे महाराज बाया माग केल्या, त्यांनी तयारी केली जेवणाची महाराज. म्हणजे फक्त जावई आला पाहिजे लवकर. आता वाडीवाऱ्याला केव्हाचे जावई आलेले. पुन्हा सासूबाईंनी फोन केला, आहे का नाही, आले असतील जवळ. कुठं निघालोय? वाडीवाऱ्याच्या पुढे निघालोय. तितक्यात मुंबईहून जावई बापूला फोन आला. साहेब बोल रे. ओ साहेब, अरे बोल. अहो, आपल्या 2 नंबरच्या कंपनीला आग लागली साहेब. कंपनी पेटली. साहेब विल्लोळी जवळ. ए वळाव गाडी, वळाव जागा, वळाव. गर्दीशी जागेवरती साहेब गाडी वळाव. वेगाने गाडी निघाली. वाडीवर घोटी टोल नाक्यावरती गाडी गेली. सासूला वाटलं जावई येई ना का. पुन्हा फोन लावला. पाहुणे, जावई बापू कुठपर्यंत? आता घोटीत आलो. तुम्ही वाडीवर आहे. मामी 2 नंबरची कंपनी पेटली, चाललो मी. सासूबाईने सांगितलं काढा फेटा. राग काढील कुणावर? नवराच होता. काढा फेटा. झालं काय? कंपनी पेटली आपल्या जावयाची. सासू तिथून जशी निघाली, 40 होते का बसलेले, ते तयारीत होते बायावर. सासू तिथं गेली. त्यांना वाटलं जावाई बापू घ्या खाऊन. ते म्हणले जावाई कंपनी पेटली त्यांची, तुम्ही जेवा. याला काय घेणं होतं? नवरा मोर नाही तर नवरी मोर, जेवणाशी मतलब होतं. हे आज्ञेचीच वाट बघत होते. जेवा म्हणल्यावरती यांनी जी जेवायला सुरुवात केली. तू जाय मी ये, तू जाय मी ये, तू जाय. म्हणजे धरगोळा दाबनाळा, तू जाय मी ये, तू. हे जेवण केले महाराज. ताटात काहीच शिल्लक नाही. मीठ होतं, मीठ. लिंबूची फोड होती. आता मला सांगा, लिंबूची फोड आहे, लिंबूची फोड. लिंबू पिळून घेतल्यावर आपण काय करतो? टाकून देतो. त्यांनी टाकून नाही दिली, त्यांनी ती पण खाल्ली. अहो, मीठ होतं, मीठ. मिठाई खाल्लं. त्यांनी ताट पुसून नाही खाल्ले, चाटून पुसून खाल्ले. काही एक अन्नाचा कण वाया जाऊ दिला नाही. पण दुसऱ्या दिवशी ती सासू आहे ना, ती श्रीमंत स्त्री, ती बाई अंगणात आली. बाया म्हणायच्या का ग पाहुणे आले नाही, काय करते बाई? काल एवढा स्वयंपाक केला पण वाया गेला. मला सांगा आई, खरं सांगा, त्या जावयाची शपथ घेऊन सांगा, स्वयंपाक वाया गेला होता? अहो, त्यांनी लिंबूची फोड वाया जाऊ दिली नाही, मीठ वाया जाऊ दिलं नाही, तरी ती सासू म्हणती एवढा स्वयंपाक केला पण का वाया गेला? खाल्ला नाही का 40 लोकांनी? खाल्ला, मग तरी का वाया गेला? अरे तो स्वयंपाक ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसा हा जन्म कसा काय वायाला गेला? हा देह ज्या देवाच्या प्राप्तीसाठी दिला त्या देवाची प्राप्ती नाही झाली म्हणून आपला जन्म वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया. बाकीचं केलं तर तुकोबराय सांगतात, बाकीचं कितीही केलं
हे तुम्हाला दुःखाकडे नेणार आहे. करिता भरोवारी दुरावसी दुरी, करिता भरोवारी दुरावसी दुरी, करिता भरोवारी दुरावसी दुरी, करिता भरोवारी दुरावसी दुरी. सांगतात त्या देवाशिवाय, त्या देवाच्या प्राप्तीशिवाय या जगात बाकीचं काही तुमच्या दुःखाला कारणीभूत असेल. करिता भरोवरी दुरावसी दुरी, त्याचे परिणाम सांगितले, दुष्परिणाम सांगितले. भवाची पुरी वहावसी, तुला त्या दुःखाच्या नगरीमध्ये वास्तव्य करावं लागेल. बाबा या जगामध्ये देवाशिवाय सुख देणारं कोणीच नाही. देव आणि संत, देवाशिवाय आणि संताशिवाय या जगात सुख देणार नाही. बाकी येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, हे आपल्या दुःखाला कारणीभूत असतात. या जगातले प्रपंचातले लोक कशाहूनही दुःख मानतोत ना महाराज. आपण कशाने दुःख मानतो? दुःख व्हायला प्रपंच, जेवढे लोक जवळ आले तेवढे आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. जेवढे लोक आपण जमा केले करिता भरोवरी दुरा, कारण की एखादा माणूस जवळ आला त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. एखादा मनुष्य जवळ आला, मैत्री झाली, नात्यात आला, आपल्याला बरं वाटतं का नाही? सोपं विचारतो आई, तुमच्या मुलाचं लग्न झालं, घरामध्ये सून आली, बरं वाटलं ना? सुख आलं का नाही? लग्न झालं, ती आली, तुमचं दर्शन घेतलं, तुम्ही तिला मांडीवरती सुनमुख घेता ना मांडीवरती, ऐक नाही, मांडीवरती घेतली, सुखी होत्या का नाही तुम्ही? मग कालांतराने 2-4 वर्षांनी असं काय परिणाम झाले का त्या सुनाला बघितल्यानंतर तुम्हाला दुःख झालं? म्हणजे नवस केले देवाला, अनेक बाबांकडे गेला, अनेक लोकांकडे गेला, मुलगी पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, पण तीच संसारामध्ये आलेली गोष्ट एक दिवस आपल्या दुःखाचं कारण बनते. बीज जाता शिनतेची फळ, ओ बीज जाता शिनतेची फळ, बीज जाता शिनतेची फळ, बीज जाता शिनतेची फळ. नाशिवंताचे प्रिया पुत्र दान, नाशिवंताचे प्रिया पुत्र दान, बीज जाता शिनतेची फळ, बीज जाता शिनतेची फळ. या जगातल्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे. घेऊ दे बीज जाता शीनतेची फळ, नाशिवंत आटी. या जगातल्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे. ना प्रिया, पुत्र, जन. प्रिया म्हणजे पत्नी सांगायची असेल तिथे, आहे का ना? तुका प्रिया, पत्नी देखील, पुत्र देखील, हे जन देखील, हे देखील आपल्या दुःखाला कारणीभूत असतात. हे कशाहून दुःख? प्रपंचातली लोक जवळ आले का दुःख होत असतं. आपले जवळ आले, जेवढे जमा केले ते जवळ आले, काय होतं? एक सोपं विचारतो आई, तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात, त्या लग्नाला 200-500 महिला आहे. किती महिला आहे? 500 महिला आहे. 500 महिला आहे, तुमच्या ओळखीच्या नाही, परिचयाच्या नाही, त्या तुमच्या पाया पडल्या नाही. तुम्हाला सुख आहे का दुःख आहे? तुम्हाला सुखही नाही, दुःखही नाही. पण त्याच गर्दीमध्ये तुमच्या सुनाची आई, आणि ती तुमच्या पाया पडली नाही, मग का हो? म्हणजे 500 पडल्या नाही त्याचं दुःख नाही, मग ही पडली नाही तर काय फरक पडतो? बोलत नाही महाराज, नीट बोलत नाही. ते घरी आल्या ना त्या सुनाला म्हणतात, मग गेले होते लग्नात, भेटली ना तुझी आई, भेटली, मग पाया नाही पडली. मग तू काय संतीन वाया चालली का तुला पाया पडाय? नाही पडायच्या, तिचा प्रश्न आहे तो. का
दुःख झालं माहिती का? अहो ती नात्यातली आहे, जवळची आहे, मी तिच्या मुलीला सांभाळते, हे जमा केलंय ना, यामुळे दुःख आहे. अजून दुःख होतं तुम्हाला. एक म्हणजे भाऊजाई भेटली, बोलली नाही माझ्याशी, मग ती नाही बोलली, तू बोलायचं, तुका मुखी थोडीच आहे. दुःख कोणत्या गोष्टीचं आहे? एवढ्या एवढ्या गोष्टीचं दुःख का होतं? ही लोक जवळ केली म्हणून दुःख होतं महाराज. या सगळ्या लोकांचा त्याग करा, देव आपलासा करा. देवाशिवाय या जगात आपलं कोणी नाही. तोच अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. अरे बोलत असताना याचं त्याचं बोलण्यापेक्षा बोलण्याची नाही. आता देवा विना काही या जगामध्ये. देवा तूच माझा आहे, बाकी या जगाशी माझा काही संबंध नाही. हे फक्त जगाच्या जगराटीप्रमाणे राहायचं म्हणून राहायचं, वागायचं म्हणून वागायचं, बोलायचं म्हणून. आणि कोणत्या, हे बघा, कशाचंच दुःख मानू नका. जास्त आलं त्याचा आनंद मानू नका, कमी आलं त्याचं दुःख मानू नका. एखादा बोलला आपल्याशी, आला आणि एखाद्याने लय मोठा हार घातला, त्याचा आनंद मानू नका. एका ठिकाणी कालचा हार आज आला तरी दुःख मानू नका. नाही, ही सत्यता आहे. आपल्याला दुःखाला कारणीभूत एक गोष्ट आहे, आपली आशा. म्हणून तुकोबाराय सांगतात, या सगळ्या गोष्टीपासून बाजूला जा. या दुःखाला कारणीभूत असेल करिता भरवरी दुरावसी दुरी. त्याचे परिणाम सांगितले. भवाची ये पुरी वाहवसी. मग त्या देवाच्या प्राप्तीसाठी पाहिजे काय? काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. त्या देवाला काहीच लागत नाही. शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने त्या देवापर्यंत जा. बघा ना महाराज, त्यांनी काय केलं. ती भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी, तिच्या हातची देवाने बोरं खाली. काय होतं आई तिच्याकडे? प्रेम होतं, शुद्ध भाव होता. अभंग झाला ना कृष्ण महाराजांचा. कृष्ण महाराजांचा होता. हो हो, एक लक्षात ठेवा. काय होतं शबरीकडे? फक्त शुद्ध भाव होता, प्रेम होतं. काय होतं सुदामाकडे? प्रेम होतं, शुद्ध भाव होता. अहो काय होतं विदुर काकाच्या घरी? काहीच नव्हतं, गरिबी होती, पण प्रेम होतं, भाव होता. स्वतः भगवंत सांगतात, भाव का भूका हूं मैं, भाव ही बस सारे है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी ओ देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे ओ मुझे स्वीकार है. शुद्ध भावाने माझ्या भक्ताने काही दिलं, मी त्याचा स्वीकार करतो. एका भजनात गोड गायले बघा. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्याग्यो, साग विदुर घर पाई पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. माझे ना स्वर कच्चा आहे बाबा थोडा, म्हणजे पेटीतलं जास्त काही कळत नाही, सांभाळून घ्यावं. ते असं झालं, शिवादाला एका पेटी वाजवणाऱ्याला बाबा म्हणलं, बाबा मला भूपेश्वरीची स्वर द्या. त्यांनी पेटी वर केली, मला म्हणतो लागत ते काढून घे, बाकी पेटी म्हणते. मी काय म्हणत, जसं जेवढं येतं तेवढं मी मांडत असतो. शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने. महाराज ऐकणार, शिकविता धनी वेगळाची. महाराज नये जरी तुझं मधुर उत्तरे, दिदला सुस्वर नाही देवे नाही तया विना, भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण. शुद्ध भावाने महाराज त्या देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, ही विनंती करतो. थांबतो गड्या एकदा, वेळ संपली आता माझी. एखादा मिनिट शिल्लक राहिला असेल, उगाच आपणच सांगायचं ना आपल्यावरतीच यायचं असं नको व्हायला. त्या वेळेत थांबलेलं बरं. फक्त आता मोठ्या प्रेमाने सर्वांनी वरती हात करा. वा वा वा, सरळ सरळ हात. उद्या एकादशी बरं का. उद्या गीता जयंती. एकादशी आहे आणि गीता जयंती. हात वरती करा, तुम्ही सांगतो ना, लक्ष देऊन ऐकाल तुम्ही. असं सांगितलं उद्या सर्वांनी उपवास धरायचे. कुणीच उद्या उपवास सोडायचा नाही, एकादशी करायची, एक लक्षात ठेवा. आणि जोराने टाळी वाजून भजन करायचं. आता का टाळी वाजून भजन करायचं त्याचं कारण सांगतो. काय झालं, पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. हात वरती राहू द्या तुम्ही. आणि त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका येऊन बसले. गोरोबा काकांना दोन्ही हात नव्हते महाराज. मग नामदेव महाराजांनी सांगितलं हात वरती करा. गोरोबा काकांना हात नव्हते. आता गोरोबा काकांना हात का नव्हते तेही सांगतो. नाही सांगित, राहू द्या, हात वरती करा. आणि गोरोबा काकांनी वरती हात केले आणि गोरोबा भजन करी. हात फुटले,
वरचे म्हणून वरतीवर हात फुटले. मग आपल्याला विनंती, देवाने आपल्याला दिले ना, टाळी वाजून भजन करा. आणि नाही भजन केलं तर माहिती का, त्या देवाचा भरोसा नाही, ते आहे ते काढून घेईल बरं हात करा असे. आणि करा आता एकसारखी टाळी वाजवा. बघा इकडं, विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार काही नलगे एक भावची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची पुरी वाहावसी झाले. शिवा भगवंतांनी समर्पित सेवेला पूर्णविराम देतो. चुकला असेल आईच्या अंतकरणाने माफ करा. बरोबर असेल आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. चांगलं जीवन जगा, निष्कलंकी जीवन जगा. आई वडिलांची सेवा, साधू संतांची सेवा, भारत मातेची, गोमातेची, देशाची, धर्माची सेवा करा. निष्ठेने जीवन जगा. देव, देश आणि धर्म यांची सेवा करा. आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो त्या देशाचा अभिमान असावा. ज्या राज्यात जन्माला आलो त्या राज्याचा अभिमान असावा. ज्या जिल्ह्यात जन्माला आलो त्या जिल्ह्याचा अभिमान असावा. ज्या तालुक्यात, ज्या गावात जन्माला आलो त्या गावाचा अभिमान असावा. तसा ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा अभिमान आपल्याला असावा. म्हणून धर्माने आचरण करा, चांगलं जीवन जगा. आपण भाग्यवान आहोत महाराज. आपण पवित्र पावन अशा नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. एवढा भाग्यवान जिल्हा आहे हा. नाशिक जिल्ह्यासारखा जिल्हा नाही बरं महाराज. एवढा महाराष्ट्रामधला नाशिक जिल्हा हा एकच असा जिल्हा आहे, इथं 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो. काय नाशिक जिल्ह्याची श्रीमंती ऐका. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला स्वतःच्या अयोध्या नगरीतून काढून दिलं होतं ना, त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांनी येऊन वास्तव्य जिथं केलं होतं तो हा नाशिक जिल्हा आहे. हा नाशिक जिल्हा आहे. इथं सगळं आहे ना महाराज. इथं गंगा गोदावरी आहे, इथं कुशावर्ता आहे महाराज. काय नाही इथं पंचवटी आहे. जिथं सीतामातेचं वास्तव्य होतं ती सीतामातेची कुटिया देखील तिथं त्या ठिकाणी आहे महाराज. सगळं काही भाग्यवान जिल्हा आहे. याच्यासारखा भाग्यवान जिल्हा नाही. किती भाग्यवान जिल्हा आहे सांगतो तुम्हाला. एवढा भाग्यवान जिल्हा आहे का महाराज, पैसे सुद्धा तयार आपल्या नाशिक जिल्ह्यात होता. द्राक्षे, कांदे, बोला ना, सगळ्यात जास्त पैसे कुठे आहे? एक लक्षात. भाग्यवान जिल्हा आहे महाराज. निवृत्तीदादांचं म्हणजे ज्या ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला महाराज, त्या वारकरी संप्रदायाच्या पायावर असणाऱ्या माऊली महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबरायांची गुरु निवृत्तीदादा, ते देखील आपल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मध्ये महाराज. त्र्यंबकराज म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे आपले या ठिकाणी महाराज. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, ते देखील कुठे आहे? आपल्या त्र्यंबकेश्वरला, नाशिक जिल्ह्यात. एवढा भाग्यवान जिल्ह्यात जन्माला आलो याचा अभिमान असावा ही विनंती करतो. थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचे कोटी कोटी आभार, धन्यवाद. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांचे आभार. पुन्हा सर्वच बाबांचे चिरंजीव सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचा ओंकार दादा अतिशय मोठ्या प्रेमाने त्यांनी या ठिकाणी ही सेवा म्हणजे फार फोन केले त्यांनी देखील. आदरणीय आमचे शिवा महाराज आहे, गीताताई आहे, दोघांचे फोन आले होते मला सेवेसाठी. म्हणजे शिवादादांचं विशेष प्रेम आहे महाराज. अतिशय काही घेणं देणं नसतं. मी कोणत्याही व्यक्तीवरती कीर्तन देता म्हणून प्रेम करत नाही. प्रेम आपलं देवाने आपल्याकडे दिलंय तेवढं समोरच्याला द्यायचं. कोणी कीर्तन द्यावं या आशेने नसतं महाराज. पण अतिशय प्रेम, अतिशय माझ्यावरती लहान भावासारखं प्रेम करतात. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्यानंतर म्हणजे आज माझ्याच गावातले असणारे खाडे सर राहायला इथंच आहे. त्यांनी सांगितलं माझ्या गावचे महाराज येतात. त्यांना माहित नाही आपल्या गावात एवढा बाबा. ती म्हणजे एवढ्या लांब कसं काय यशात. मी बा निलंगा जाऊन आलो तिकडं त्या कर्नाटकामध्ये आहे का नाही. अतिशय महाराज त्यांनी प्रेमाने आग्रहाने कमीत कमी 20 फोन केले. याच
त्यांचे आभार व्यक्त करतो. माता वर्गाचे आभार, पितृवर्गाचे आभार, शूटिंगवाल्यांचे आभार. सुंदर त्यांनी शूटिंग केली, त्यांचे कोटी कोटी आभार. टाकू नका ही विनंती आहे. आता एकदा निवृत्ती दादांचं भजन करू आणि थांबे हात वरती करा. पुन्हा त्रास आहेच तुम्हाला तो, पण चांगलं वाईट कामासाठी का नाही, तसं वाटत असेल तर खाली घ्या करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 ज्ञानेश्वर